सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचं या YouTube चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत। Yesterday we have started the mathematics part 2 means geometry we have started and first chapter basic concept in geometry. In this chapter basic concept in geometry we learn about what is the basic concept, line, point, also plane. After that we learn about how to find the distance between two points. We learn about coordinate of points. After that we learn about how to find the distance between two points. The subtracting smaller coordinate from the bigger coordinate, and by using this formula we find the distance between two points. After that we learn about betweenness. आपण betweenness शिकलो आपण पहा. What is mean by betweenness? Which point is the middle of the another two points? कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या मध्ये कशा पद्धतीने ओळखायचं हे कालच्या लेक्चर मध्ये आपण शिकलेलो आहे. ज्यांनी कोणी कालचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी कालचं लेक्चर पहा, त्याशिवाय आजचं लेक्चर व्यवस्थित समजणार नाही. कालचं लेक्चर व्यवस्थित पहा एकदा. Then yesterday we have started the practice set number 1.1. In this practice set 1.1 we have completed two questions. Question number 1 and question number 2 are completed. Today we start from question number 3. Question number 3 पासून आपण स्टार्ट करूया. What is the question number 3? Question number 3 is from the information given. Okay, question number 3 I write on the board. From the information given below, find which of the point is between the other two. Which point is between the other two? If the points are not collinear, state so. जर points collinear नसतील तर त्याचं कारण द्या. जर points collinear असतील तर which point is between other two? कोणता पॉइंट कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये हे तुम्हाला सांगायचंय. जर नसतील तर ते का कोलिनियर नाही त्याचं रिझन तुम्हाला सांगायचंय. व्हेरी इझी क्वेश्चन, खूप सोपा क्वेश्चन आहे. काल मी तुम्हाला बिटवीननेस शिकवलं, पूर्णतः त्याच्यावरती अवलंबून आहे. देन वी स्टार्ट. आपण स्टार्ट करूया हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्झाम्पल इज डिस्टन्स बिटवीन P2R is 7 given आहे. डिस्टन्स बिटवीन P2Q is 10. Distance between Q to R is equal to 3R. How to solve this question? First of all, write the given information as it is. अगोदर given information as it is लिहायची. लिहितो मी इथं पहा. Distance between P to R is equal to 7. Distance between P to Q is equal to 10 and distance between Q to R is equal to 3. And this is our given information. This is given information. After that we observe. यानंतर ऑब्झर्वेशन करायचं. या तीन पैकी कोणत्या दोनची बेरीज तिसऱ्या डिस्टन्स इतकी येते का हे चेक करायचंय बा. इथं चेक करून पाहायचं. इथं 7 + 10 3 इतकं येणार नाही. 10 + 3 7 इतकं येणार नाही. कोणत्याही दोनची बेरीज तिसऱ्या इतकी आली पाहिजे. इथं 7 आणि 3 ची जर बेरीज केली 7 + 3 तर ती किती येते? 10 इतकी येते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कोणत्याही दोनची बेरीज आली पाहिजे. इथं या दोनची बेरीज 10 इतकी येते. याचा अर्थ हे पॉइंट्स कोलिनियर असतात. जर त्यांची बेरीज कोणत्या दोनची बेरीज तिसऱ्या इक्वेशन इतकी किंवा तिसऱ्या डिस्टन्स इतकी आली नाही, देन पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. जर आली नाही तर ते कोलिनियर नसतात. का कोलिनियर नसतात आपण पाहूया. समजा हे तीन पॉइंट्स आहेत P, Q आणि R. ह्या 5 आणि हे डिस्टन्स आहे 7. मी असं म्हणाल की डिस्टन्स बिटवीन P to Q प्लस डिस्टन्स बिटवीन Q to R इज इक्वल टू काय आलं पाहिजे? P to Q प्लस Q to R इज इक्वल टू काय आलं पाहिजे? डिस्टन्स बिटवीन P to R. डिस्टन्स बिटवीन P to R एवढं आलं पाहिजे. मग 5 + 7 हे 5 हे 7 आणि 5 + 7 काय येणार आहे? 12 येणार आहे. म्हणजे आपल्याला जे डिस्टन्स दिलेले आहे, डिस्टन्स बिटवीन P to Q जर 5 दिलं, Q to R 7 दिलं तर P to R किती येणार आहे? 12 येणार. याचा अर्थ या दोनची बेरीज तिसऱ्या डिस्टन्स इतकी काय झालेली आलेली आहे.
जर दोनची बेरीज तिसऱ्या डिस्टन्स इतकी आली तर पी क्यू आर हे कोलिनियर होतील. जो रिपीट झालाय जो कॉमन आहे, तर क्यू कॉमन आहे पहा, दोन मध्ये क्यू कॉमन आहे, याचा अर्थ क्यू इज द बिटवीन पी अँड आर किंवा पी आणि आर च्या मध्ये होईल. अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचे आहेत पहा, हे तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यावर हे एक्झाम्पल कसे सोडवायचे पहा. हे लिहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे 7 + 3 10 येणार आहे. आपण हे सुरुवातीला हे मधलं डिस्टन्स लिहू. डिस्टन्स बिटवीन P to Q is equal to 10. याला आपण 1 नाव देऊ, इक्वेशन 1. या दोनची बेरीज करायची. या अगोदर सांगितलं त्या पद्धतीने बेरीज करायची. डिस्टन्स बिटवीन P to R प्लस डिस्टन्स बिटवीन Q to R is equal to, हे P to R आहे 7 प्लस Q to R आहे 3. 7 + 3 is equal to 10. याला आपण 2 नाव देऊ. आणि या 1 आणि 2 वरून काय कळलं पहा. 1 आणि 2 वरून काय कळलं, P to R + Q to R is equal to 10 आले. हे सुद्धा 10 आहे, म्हणजे याला इक्वल टू आपण हे लिहू शकतो. इथे लिहितो मी, therefore distance between P to R plus distance between Q to R is equal to काय आलं पहा. P to R plus Q to R is equal to काय, distance between P to Q. distance between P to Q आलं. हे इक्वल टू आलं. या दोन्हीची बेरीज या तिसऱ्या इतकी आली. हे फ्रॉम 1 आणि 2 वर, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. हे P to R आणि Q to R हे P to Q इतकं आले. सेम आल्यामुळं इथं कोणता पॉइंट कॉमन आहे पहा, इथं R कॉमन आहे पहा, इथं आहे, इथं पण R आहे. याचा अर्थ हे पॉइंट्स काय झाले, कोलिनियर झाले. आणि कोणता पॉइंट बिटवीन झाला, R पॉइंट R इज द बिटवीन P and Q. इथं लिहितो मी एकदा पहा. therefore काय, P पॉइंट पहा, पॉइंट्स P R and Q are कोलिनियर. हे काय झाले, हे कोलिनियर झाले. therefore points P R Q are कोलिनियर such that, कशा पद्धतीने ते कोलिनियर आहे, such that त्याचं बिटवीननेस सांगा. बिटवीननेस कसं सांगतात, P डॅश R डॅश Q, P डॅश R डॅश Q म्हणजे R पॉइंट P आणि Q च्या मध्ये आपण लिहूया. इथं पॉइंट R इज बिटवीन P and Q. पॉइंट R इज बिटवीन, point R is between point P and Q. Point R is between point P and Q. अशा पद्धतीने सॉल्व करायचे. काही अवघड नाही. कोणत्या दोनची बेरीज तिसऱ्या इतकी येते ती इथं लिहायचं. जो कॉमन पॉइंट आलाय तो बिटवीन असतो, लक्षात घ्या. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल सोडूया. सेकंड एक्झाम्पल. ओके, सगळ्यांना आज व्यवस्थित दिसत आहे. चेक करत होतो फक्त एकदा व्यवस्थित दिसतंय का, सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे. देन वी सॉल्व द क्वेश्चन नंबर सेकंड. कोणाचे कमेंट्स आले तर लक्ष द्या, 2 मिनिटं. डिस्टन्स बिटवीन R to S is equal to 8. डिस्टन्स बिटवीन S to T is equal to 6. डिस्टन्स बिटवीन R to T is equal to 4. ज्यांना काय अडचण असेल 1 मिनिटामध्ये कमेंट्स टाका. त्या कमेंट्स चेक केल्या जात आहेत. फक्त कोणाला काय अडचण असली तर टाका, अडचण नसेल तर कसली कमेंट टाकू नका. डिस्टन्स बिटवीन R to S 8 आहे. डिस्टन्स बिटवीन S to T 6 आहे. डिस्टन्स बिटवीन R to T 4 आहे. यानंतर जे दोन छोटे डिस्टन्स आहेत, स्मॉलर नंबर आहेत 6 आणि 4, याची ऍडिशन करा. 6 आणि 4 ची 10 येते. ती 8 आहे का, नाही, 8 च्या इक्वल. therefore these points are not collinear. येणार ते कसं सोडवायचं पहा, कसं सोडवायचं ते मी एकदा सांगतो तुम्हाला. given information as it is लिहायची. distance between R to S is equal to 8. distance between S to T is equal to 6. distance between R to T is equal to 4. this is our given information. यानंतर बिगर नंबर जो 8 हा बिगर नंबर आहे, इथे लिहून घेऊ आपण. distance between R to S is equal to 8. this is equation 1 नाव दिला, equation 1. distance राहिलेल्या दोनची बेरीज करा. distance between S to T plus distance between R to T is equal to 6 plus 4. काय येईल, 6 plus 4 is equal to 10. this is equation 2. 1 आणि 2 वरून काय कळलं आपल्याला, हे दोन, या दोन्हीची बेरीज या इतकी इक्वल नाहीये हे कळलं आपल्याला. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1
and 2. 1 and 2 वरून काय कळलं? डिस्टन्स बिटवीन R2S is not equal to, काय लिहायचं पा? is not equal to distance between S to T plus distance between R to T. डिस्टन्स बिटवीन R to T. म्हणजे या दोन्हीची बेरीज या तिसऱ्या एकी येत नाही, छोट्या दोन नंबरची बेरीज मोठ्या नंबर येत नाही. The sum of smaller two number is not equal to the bigger number. जर नसेल is not equal to आलं तरी तर लिहायचं आहे the distance between R to S is not equal to distance between S to T plus distance between R to T. हे एकदा नॉट इक्वल टू लिहिलं की जे कोणते कोणते पॉइंट आहेत R S आणि T आहेत इथे लिहायचं आपण therefore points R S and T are not collinear. तर हे कोलिनियर नाहीत. कोलिनियर नाहीत म्हणजे एक रेषीय नाहीत, एका रेषेवरती नाहीत. अशा पद्धतीनं हे सॉल्व करायचं होतं, काही अवघड नाही पा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 एक आणखी दोन क्वेश्चन आहेत ते सॉल्व करून देतो. सगळे क्वेश्चन 6 सोडवायचे, आणखी कोणतेही दोन सोडून देतो, राहिलेले दोन तुम्ही सहज सोडू शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे पा? क्वेश्चन नंबर 3 घेतो मी आणखी. क्वेश्चन नंबर 3 काय आहे पा? डिस्टन्स बिटवीन A to B is equal to 16. Distance between C to A is equal to 9. Distance between B to C is equal to A to B, C to A आणि B to C is equal to 7. इथे तुमच्या लक्षात येत असेल पा छोट्या दोन नंबरची बेरीज स्मॉल सम ऑफ स्मॉलर टू नंबर 9 plus 7 काय येणार आहे? 16 येणार आहे. याचा अर्थ हे पॉइंट्स काय येणार आहेत? कोलिनियर येणार आहेत. कोणता पॉइंट कोणत्याच्या मध्ये बिटवीन ची तुम्ही लगेच सांगू शकता. C to A, B to C कोणता पॉइंट कॉमन आहे? C हा पॉइंट इथे कॉमन आहे. याचा अर्थ हे आन्सर येणार आहे C. पाहूया आपण इथे लिहूया गिवन इन्फॉर्मेशन. डिस्टन्स बिटवीन A to B is equal to 16. Distance between C to A is equal to 9. Distance between B to C is equal to 7. This is our given information. ही given आहे. यानंतर बिगर नंबर 16 इथे लिहितो मी एकदा पहा. डिस्टन्स बिटवीन A to B is equal to 16. याला इक्वेशन 1 नाव देऊ. या ऍडिशन करा राहिलेल्या दोनची. डिस्टन्स बिटवीन C to A प्लस डिस्टन्स बिटवीन B to C is equal to 9 plus 7. 9 plus 7 is equal to 16. याला आपण इक्वेशन 2 नाव देऊ. फ्रॉम 1 and 2 वरून काय कळलं? डिस्टन्स बिटवीन C to A plus distance between B to C is equal to यांची ऍडिशन पहा. C to A plus B to C यांची ऍडिशन 16 आहे आणि इथं 16 आहे म्हणून डिस्टन्स बिटवीन A to B हे इक्वल टू आलं. ही जर ऍडिशन 16 नसते आले ती जर नॉट इक्वल टू म्हणलं असतं. हे मला कळलं फ्रॉम 1 and 2 वरून. फ्रॉम 1 and 2. therefore काय? पॉइंट्स कोणते? C बिटवीन आहे कोणाच्या बिटवीन आहे? A आणि B च्या. आपण इथे लिहू therefore points A C B are collinear. A C B are collinear such that कसे आहेत ते कोलिनियर पहा. बिटवीननेस कसा आहे त्यांचा? इथं C कॉमन आहे पहा. इथं C कॉमन आहे. 1.2 वेळा आलेला आहे. घ्यायचा आपण A C आणि B हा त्यांचा बिटवीननेस आहे. आणि शेवटी पॉइंट C इज बिटवीन A and B. पॉइंट C इज बिटवीन पॉइंट A and B. अशा पद्धतीने सॉल्व करायचंय पहा. काही अवघड नाही. राहिलेले क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता पहा. मी तुम्हाला तोंडी सांगतो. चौथा, पाचवा आणि सहावा क्वेश्चन मी तोंडी सांगतो कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 काय पहा? क्वेश्चन नंबर 4 आहे 11, 12 आणि 8 दिले पहा. स्मॉलर नंबर कोणते आहेत? 11 आणि 8 आहेत. 11 आणि 8 ची जर बेरीज केली तर 12 इतकी येते का? नाही येत. therefore L M N are not collinear येईल. त्यानंतर 5th नंबर क्वेश्चन पहा. XY 15 आहे, Y to Z 7 आहे, X to Z 8 आहे. 7 आणि 8 ची ऍडिशन करा. 15 येते. XYZ कोलिनियर येईल. XYZ कोलिनियर आल्यानंतर कोणता पॉइंट कॉमन आहे पहा? YZ XZ Z पॉइंट कॉमन आहे.
याचा अर्थ पॉइंट झेड इज बिटवीन एक्स अँड वाय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय पहा, 6 नंबर डिस्टन्स बिटवीन D2E. पुस्तक समोर पाहिजे तुमच्या, त्याशिवाय लक्षात येणार नाही. क्वेश्चन नंबर 6 आहे डिस्टन्स बिटवीन D2E इज 5, A2F इज 8 and D2F इज 6 दिले पहा. 5 आणि 6 ची बेरीज करा, 11 येईल, ती 8 ला इक्वल टू नाही. पहा बिगर नंबर 8 आहे, स्मॉलर नंबर 5 आणि 6 आहे, दोन्हीची बेरीज करा 5 आणि 6 ची, 11 येईल आणि ती 8 ला इक्वल नाही. देअरफॉर DEF आर नॉट कोलिनियर येतील. त्यानंतर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन नंबर 4 3 सोडून दिले होते आणि सेम टू सेम होते, म्हणून मी 3 क्वेश्चन तुम्हाला तोंडी सांगितले जे तुम्ही सहज सोडू शकता, काही अवघड नाही. सेम टू सेम फक्त रिपीट करत चालायचे, बाकी काय नाही. क्वेश्चन 4 काय म्हणतोय पहा, ऑन अ नंबर लाईन. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा, हा परीक्षेला 100% येतो. ऑन अ नंबर लाईन काय दिले पहा, ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स A B C आर सच दॅट ऑन अ नंबर लाईन points A, B, C are such that distance between A to C is equal to 10. Distance between C to B is equal to 8. आणि आपल्याला फाइंड काय करायचे, फाइंड डिस्टन्स बिटवीन A to B फाइंड आउट करायचे. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, सगळ्या पॉसिबिलिटी कन्सिडर करायच्या. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज आता ऑल पॉसिबिलिटी कन्सिडर करायच्या म्हणजे काय, ऑन अ नंबर लाईन points A, B, C are such that distance between A to C is equal to 10, distance between C to B is equal to 8. distance between A to B फाइंड आउट करायचे आणि सगळ्या पॉसिबिलिटी कन्सिडर करायच्या की कसं कसं शक्य आहे पहा. मी तुम्हाला पॉसिबिलिटी सांगतो, कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटी शक्य आहेत अगोदर समजावून सांगतो आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल सोडूया पहा. एक्झाम्पल सोडवताना हे सगळं करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला समजावून सांगतो, थोडंसं लक्ष द्या. काय काय पॉसिबिलिटी असू शकतात आपण चेक करूया. इथं पहिली पॉसिबिलिटी काय असेल पहा, हे 3 पॉइंट आहेत, ABC. काय सांगितलंय, पहिली पॉसिबिलिटी असेल पॉइंट C इज बिटवीन A टू B. पॉइंट C हा A आणि B च्या बिटवीन असेल. पहिली पॉसिबिलिटी सगळ्या कन्सिडर करायच्या. पहिली पॉसिबिलिटी काय कन्सिडर केली, पॉइंट C इज बिटवीन A टू B. मग AC हे डिस्टन्स 10 आहे, AC 10 आहे. CB म्हणा नाही तर BC म्हणा, CB आहे 8. ज्यावेळेस आपण पॉइंट C इज बिटवीन A टू B देऊ त्यावेळेस A टू B हे अंतर काय होईल, 10 + 8 18 होईल. झाली पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी काय, पॉइंट B मध्ये देऊ आपण. पॉइंट B इज बिटवीन A टू C, A आणि C च्या मध्ये B आहे. सेकंड पॉसिबिलिटी घेऊ. सेकंड पॉसिबिलिटी मध्ये A टू B हे अंतर A टू C दिले 10, म्हणजे जे टोटल डिस्टन्स A पासून C पर्यंत हे डिस्टन्स होईल 10. त्यानंतर C टू B 8 होईल आणि त्यावेळेस हे टोटल 10 आहे, हे 8 आहे. A टू B हे किती होईल, 2 होईल. यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी आहे का, शक्य आहे का पहा. C पॉइंट मध्ये घेतला, B पॉइंट मध्ये घेतला, वेगळी पॉसिबिलिटी शक्य आहे का. तुम्ही म्हणा आम्हाला सांग, प्रूव्ह करून दाखवा सर. तिसरी पॉसिबिलिटी A जर मध्ये घेतलं तर काय होईल, तुम्हाला मध्ये A पॉइंट घेऊन दाखवतो पहा. हा A पॉइंट मी मध्ये घेतला A आणि या ठिकाणी B घेतला, या ठिकाणी C घेतला. आता ही पॉसिबिलिटी शक्य आहे का हे चेक करून दाखवतोय फक्त की तिसरी पॉसिबिलिटी पॉसिबल आहे. पाहूया आपण A टू C अंतर 10 दिले, हे अंतर 10 दिले. त्यानंतर C टू B, या C पासून B पर्यंत एवढं अंतर किती दिले, 8 दिले. मग हे अंतर 8 आणि हे 10 हे शक्य आहे का, हे शक्य नाही. हे तर जास्त अंतर आहे, हे 8 कसं होईल, आणि हे तर कमी अंतर असून यापेक्षा 10 आहे, म्हणजे ही पॉसिबिलिटी शक्य नाही. A पॉइंट बिटवीन असणं कदापि शक्य नाही. म्हणजे पॉसिबिलिटी कोणत्या दोन राहिल्या, पॉसिबिलिटी दोन राहिल्या. C इज बिटवीन A टू B आणि B इज बिटवीन A टू C. तिन्ही पॉसिबिलिटी सांगितल्यात मी. यापैकी दोनच पॉसिबिलिटी शक्य आहे की नाही.
म्हणून आपण या फक्त दोन आता घेणार आहेत आन्सर मध्ये. आन्सर घेताना फक्त या दोनचं घ्यायचं, पॉइंट सी घ्यायचा आणि पॉइंट बी घ्यायचा बिटवीन. हे सोडवायचं कसं आता लक्ष द्यायच्याकडे, हे एक्झाम्पल कसं सोडवायचं. आता हे एक्झाम्पल सोडवत असताना अगोदर गिव्हन इन्फॉर्मेशन लिहायची. डिस्टन्स बिटवीन A to C is equal to 10. Distance between C to B is equal to 8. आणि फाइंड काय करायचंय, डिस्टन्स बिटवीन A to B हे फाइंड आउट करायचंय. मी फर्स्ट पॉसिबिलिटी घेतो, पॉसिबिलिटी 1 इथं लिहितो मी, पॉसिबिलिटी 1. पॉसिबिलिटी 1, पॉसिबिलिटी 1 काय सांगते पहा. पॉसिबिलिटी फर्स्ट, सुरुवातीला मी सांगितलं तसं सी हा पॉइंट बिटवीन कन्सिडर करू आपण. इथे लिहू, मी लिहितो पॉसिबिलिटी 1. पॉइंट सी लाइज बिटवीन, पॉइंट सी लाइज बिटवीन पॉइंट ए एंड बी. ए एंड बी, पहिली पॉसिबिलिटी काय आहे, पॉइंट सी लाइज बिटवीन ए एंड बी सच दॅट कशा पद्धती. ओके, थोडंसं डिस्टर्ब झालं होतं पा, परत कनेक्ट झालेलो आहेत आपण सगळेजण. ओके, पहिली पॉसिबिलिटी काय कन्सिडर केली, पॉइंट सी लाइज बिटवीन ए एंड बी सच दॅट ए सी बी आर कोलिनियर. त्यानंतर फिगर काढून घ्यायची पा, त्याची ती लाईन आपण काढून घेणार आहे. जे कन्सिडर केलंय ते आपण इथं मांडूया पा. काय कन्सिडर केलंय, पॉइंट सी इज लाइज बिटवीन ए एंड बी. हा पॉइंट ए, हा बी आणि सी इथं मध्ये कन्सिडर केलाय. सी कन्सिडर केलाय मध्ये. आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन काय, ए टू सी हे डिस्टन्स जे दिलेलं आहे ए टू सी ते इथपर्यंत, ए टू सी हे ए टू सी किती आहे, 10 आहे. 10 इथे मी जोडलेत मी, ए टू सी 10. डिस्टन्स बिटवीन सी टू बी काय आहे, 8 आहे. सी टू बी 8. आता काय फाइंड आउट करायचंय, ए टू बी फाइंड आउट करायचंय. ए टू बी कसं फाइंड आउट करणार आहे पहा मी. डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए टू सी प्लस सी टू बी. ए टू सी प्लस डिस्टन्स बिटवीन सी टू बी. व्हॅल्यू पुट करा. डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन, इकडे लिहितो पहा तुम्हाला व्यवस्थित दिसेल. डिस्टन्स बिटवीन ए टू बी, डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू ए टू सी काय आहे, ए टू सी आहे 10. ए टू सी आहे 10 प्लस सी टू बी आहे 8. डिस्टन्स बिटवीन ए टू बी आलं 10 प्लस 8 18. ही झाली पहिली पॉसिबिलिटी. जी फर्स्ट पॉसिबिलिटी होती, फर्स्ट पॉसिबिलिटी पॉइंट सी इज बिटवीन ए टू बी च्या मध्ये सी पॉइंट आहे, यानुसार डिस्टन्स बिटवीन ए टू बी हे आलं 18. आता सेकंड पॉसिबिलिटी घेणार आहेत आपण. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे पहा. आता पॉसिबिलिटी सेकंड काय आहे, या ठिकाणी पॉइंट सी लाइज बिटवीन ए टू बी घेतला होता. आता पॉइंट बी इज बिटवीन ए टू सी, पॉइंट बी हा बिटवीन घेऊ. आता पॉइंट बी लाइज बिटवीन पॉइंट ए एंड सी सच दॅट. यानंतर आता आपण पॉइंट बी हा ए आणि सी च्या मध्ये घेऊ सच दॅट ए बी सी आर कोलिनियर. यानंतर त्याची फिगर घेऊ, पाहूया आपण कशा पद्धतीने होते ते. पॉइंट बी इज लाइज बिटवीन ए एंड सी. हा बी पॉइंट मध्ये घेतला, बी हा ए आणि हा सी. यानंतर गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये काय, ए टू सी हे 10. ए टू सी हे जे पूर्ण डिस्टन्स आहे ए पासून या सी पर्यंत हे आहे 10. ओके, ए टू सी हे 10 आहे. सी टू बी 8 आहे. सी टू बी 8 आहे. ए टू बी किती होणार आहे पहा. त्या ए टू बी होणार आहे 10 मायनस 8 होणार आहे 2 होणार आहे. लिहिताना कसं लिहायचं पहा, डिस्टन्स बिटवीन ए टू बी सेम लिहायचं. डिस्टन्स बिटवीन ए टू बी
प्लस डिस्टन्स बिटवीन बी टू सी किंवा सी टू बी मला काही फरक पडत नाही. डिस्टन्स बिटवीन बी टू सी इज इक्वल टू काय डिस्टन्स बिटवीन ए टू सी. डिस्टन्स बिटवीन ए टू सी. अशा पद्धतीने सेकंड पॉसिबिलिटी ए टू बी फाइंड आउट करायचंय. जसंच्या तसं लिहितो मी डिस्टन्स बिटवीन ए टू बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी टू सी आहे 8 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए टू सी आहे 10. हे 8 इथं असेल तिकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे. देयरफॉर डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू 10 हे प्लस 8 आहे हे मायनस 8 होतील. देयरफॉर डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू 10 मायनस 8 काय होईल 2 होईल. अशा पद्धतीने आपलं आन्सर मिळालेला आहे आपल्याला. सेकंड पॉसिबिलिटी डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू 2. पॉसिबिलिटी 1 नुसार डिस्टन्स बिटवीन ए टू बी किती आलं 18 आलं. पॉइंट सी घेतला लाईन बिटवीन ए आणि बी. सेकंड पॉसिबिलिटी काय कन्सिडर केली पॉइंट बी लाईज बिटवीन पॉइंट ए आणि सी. पॉइंट ए कशा पद्धतीनं लाईज बिटवीन बी आणि सी च्या होऊ शकत नाही. हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं ते रिपीट करत नाही. आता पॉइंट ए मध्ये घेऊन पहा हे आन्सर शक्य आहे का. रफोई मध्ये करून पहा पॉइंट ए बिटवीन घेता येतोय का चेक करा. दोन पॉसिबिलिटी शक्य आहे. दोन पॉसिबिलिटीचे आन्सर तुम्हाला काढून दिले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 सेम आहे पहा सेम टू सेम. क्वेश्चन नंबर 5 सेम टू सेम काही फरक नाही. या दोन पॉसिबिलिटी आपल्याला घ्यायच्या आणि या दोन पॉसिबिलिटीच्या आधारे आन्सर फाइंड आउट करायचे. काय क्वेश्चन आहे पहा. पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट एक्स वाय झेड कोलिनियर सच दॅट डिस्टन्स बिटवीन x and y is equal to 17. Distance between y and z is equal to 8 आणि distance between x to z फाइंड आउट करायची. x to z फाइंड आउट करायचे पहा. x y दिले 17 y z दिले 8 आणि x z हे फाइंड आउट करायचे. मी तुम्हाला परत एकदा या पॉसिबिलिटी समजावून सांगतो जे तुम्हाला समजायला पाहिजे. तिन्ही पण पॉसिबिलिटी मी तर समजावून सांगतो पहा कोणत्या पॉसिबिलिटी शक्य आहेत चेक करून समजावून घेऊ. फक्त समजावून सांगतोय लिहिण्यासाठी अशा पद्धतीने लिहायचं नाही. समजावून सांगतोय फक्त काय शक्य आहे. तीन पॉसिबिलिटी आहेत. पहिली पॉसिबिलिटी काय एक्स वाय वाय झेड दिलाय म्हणजे वाय इज बिटवीन एक्स अँड झेड की वाय बिटवीन घेऊ कशाच्या एक्स आणि झेडच्या. शक्य काय पाहू आता. एक्स टू वाय दिले 17 हे दिले 17 y टू z दिला 8 y टू z आणि x टू z फाइंड आउट करायचा आहे. 17 प्लस 8 25. दुसरी पॉसिबिलिटी काय z इज बिटवीन हे z बिटवीन घेऊ. z इज बिटवीन x अँड y z बिटवीन घेऊन पाहू काय येतं याला. x अँड y 17 आहे पहा हे टोटल अंतर x आणि y पर्यंतचं अंतर इथपर्यंत हे 17 आहे आणि y टू z पहा y टू z काय दिलंय 18 दिलंय. y टू z हे 18 आणि यानंतर आपल्याला x टू z फाइंड आउट करायचं. काय अवघड नाही x टू z फाइंड आउट करणं सहज करू शकतो. y टू z दिलं 8 त्या 17 मधून 8 मायनस करता येईल आणि x टू z फाइंड आउट होईल. म्हणजे या पॉसिबिलिटी नुसार 17 मायनस 8 होईल आणि आपल्याला x z यानंतर 9 हे मिळेल. यानुसार 25 मिळेल. लास्ट पॉसिबिलिटी काय शक्य आहे का पाहू आपण. x बिटवीन घेऊन पाहू. x जर मध्ये घेतला तर या ठिकाणी काय होईल पहा y आणि z. आता हे शक्य आहे का पहा. तिसरी प्रॉपर्टी पॉसिबिलिटी आहे का पहा. x y 17 आहे. x आणि y हे 17 आहे आणि y z 8 आहे. हे y z हे टोटल अंतर 8 आहे. हे शक्य आहे का हे शक्य नाही. जर एवढं 17 आहे तर हे जास्त असायला पाहिजे. तर 8 आहे म्हणजे थर्ड पॉसिबिलिटी पॉसिबल नाही. पॉसिबिलिटी पॉसिबल नाही म्हणजे या दोन पॉसिबिलिटी फक्त पॉसिबल त्याच फक्त घ्यायच्या दोन. काय y इज बिटवीन x अँड z z इज बिटवीन x अँड y या दोन पॉसिबिलिटी घ्यायच्या. आता हे सोडवताना कशा पद्धतीने फर्स्ट पॉसिबिलिटी अगोदर मी तुम्हाला सांगितलं तसं पॉसिबिलिटी फर्स्ट घेऊ आपण. पॉसिबिलिटी फर्स्ट काय पॉइंट y लाइज बिटवीन x अँड z. Point y lies between x and z. त्याची फिगर आपण काढून घेऊ. यानंतर आता
या पद्धतीने फिगर काढून घ्या. y बिटवीन घ्यायचा y x and z चे डिस्टन्स दिले x to y दिले 17 and y to z दिले 8. तुम्ही काढताना थोडंसं x y जास्त काढा, y z कमी काढा, थोडंसं अंदाजे. इथं 17 इथं 8. आता आपल्याला x to z फाइंड आउट करायचं. x to z कसं फाइंड आउट करता येईल? डिस्टन्स बिटवीन x to z इज इक्वल टू x to z म्हणजे काय? x plus x to y plus y to z. डिस्टन्स बिटवीन x to y प्लस डिस्टन्स बिटवीन y to z. व्हॅल्यू पुट करा. डिस्टन्स बिटवीन x to z is equal to x to y आहे 17 plus y to z आहे 8. Therefore distance between x to z is equal to 17 plus 8 25. हे झाली फर्स्ट पॉसिबिलिटी नुसार आन्सर झालं. आता सेकंड पॉसिबिलिटी आपली काय आहे ती इथं मांडूया आपण. इथं लिहितो मी पॉसिबिलिटी सेकंड. पॉसिबिलिटी सेकंड. पॉसिबिलिटी सेकंड काय सांगते? या ठिकाणी मी पॉइंट y लाइज बिटवीन x आणि z घेतला. पॉइंट z लाइज घेतो. पॉइंट z इज लाइज बिटवीन पॉइंट z लाइज बिटवीन x and y. x and y. x आणि y च्या मध्ये z आहे. सपोज करूया आपण. हे सपोज केल्यानंतर काय येते पाहू आता. पॉइंट z हा x आणि हा y. यानंतर पहा x to y 17 आहे. टोटल अंतर x पासून y पर्यंत हे आहे 17 आणि y to z 8 आहे. y to z 8 आहे आणि x to z फाइंड आउट करायचे. काही अवघड नाही. x to y plus y to z is equal to x to y. इथे लिहितो मी therefore. इथे लिहितो such that याची बिटवीननेस ला x z आणि y त्याचा बिटवीननेस लिहिला पाहिजे. डिस्टन्स बिटवीन x to z प्लस डिस्टन्स बिटवीन y to z z to y लिहिलं तरी चालतं. y to z is equal to डिस्टन्स बिटवीन x to y. यानंतर x to z फाइंड आउट करायचं. एज इट इज लिहितो मी. डिस्टन्स बिटवीन x to z इज प्लस y to z आहे 8 इज इक्वल टू x to y आहे 17. हे प्लस 8 आहे तिकडे गेल्यावर काय होतील? मायनस होतील. Therefore distance between x to z is equal to 17 minus 8. Therefore distance between x to z is equal to 17 मधून 8 गेले 9 उरले. पहा अशा पद्धतीने सेकंड पॉसिबिलिटी नुसार आन्सर आलं 9. फर्स्ट पॉसिबिलिटी नुसार आन्सर आलं 25. अशा पद्धतीने सोडवायचे. काय अवघड नाही. तिसरी पॉसिबिलिटी तुम्हाला मी सांगितलं होतं x मध्ये करून पाहिजे दाखवलं करून ते शक्य नाही तरी पण तुम्ही चेक करा एकदा. देन वी सॉल्व द क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 आपण सॉल्व करणार आहे. तर ज्यांना लिहून घ्यायचे ते स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा क्वेश्चन नंबर 6 काय आहे? स्केच द प्रॉपर फिगर. राइट आन्सर फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला यानुसार फिगर काढायच्या आणि आन्सर लिहायचे. स्केच द प्रॉपर फिगर. फिगर काढा आणि राइट द आन्सर फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन सोडवा. काय सांगितले बा? एबीसी आर कोलिनियर. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय? इफ ए बी सी हे कोलिनियर आहेत. लेंथ एसी डिस्टन्स बिटवीन द्यायला पाहिजे होतं. काय हरकत नाही. लेंथ एसी इज इक्वल टू 11. लेंथ बीसी इज इक्वल टू 6.5 आणि आपल्याला काढायचं लेंथ एबी. एबी फाइंड आउट करायला सांगितली. एबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लेंथ एबी फाइंड आउट करायची. कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो? पहा फिगर काढावं लागेल. सांगितलंय त्यांनी स्केच द प्रॉपर फिगर. प्रॉपर फिगर काढा. एबीसी कोलिनियर दिले. बिटवीननेस दिलाय. त्याच पद्धतीने त्यांचा बिटवीननेस काढायचा आहे. पहा फिगर काढतो मी. ओके अशा पद्धतीने हा अंदाजे घेऊ. ए बी सी ए बी सी. यानंतर हे डिस्टन्स थोडस नंतर चेक करून घ्या. ए टू सी हे डिस्टन्स किती दिले? पहा ए पासून ते सी पर्यंत हे दिले आपल्याला 11. ओके ए टू सी दिले 11. बी टू सी दिले
6.5 हे 6.5 आणि ए टू बी फाइंड आउट करायचं. ए टू बी कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल? सेम तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने मांडवा. डिस्टन्स बिटवीन ए टू बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी टू सी, डिस्टन्स बिटवीन बी टू सी इज इक्वल टू काय? डिस्टन्स बिटवीन ए टू सी, डिस्टन्स बिटवीन ए टू सी. व्हॅल्यू पुट करा. ए टू बी चं फाइंड आउट करायचंय. देयरफॉर जसंच्या तसं लिहितो डिस्टन्स बिटवीन ए टू बी प्लस बी टू सी किती आहे? 6.5 इज इक्वल टू ए टू सी आहे 11. नंतर देयरफॉर डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू 11 मायनस 6.5. देयरफॉर डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू मायनस करा. 11 मधून 6.5 गेले 7, 4.5 उरले 4.5. ज्यांना वजाबाकी करता येत नसेल त्यांनी या पद्धतीने करा. पॉइंट नंतर 0 द्यायचा, त्या पॉइंट नंतर पॉइंट द्यायचा 5 आणि 6. अशा पद्धतीने सबट्रॅक्शन करा, काही अडचण नाही. डिस्टन्स बिटवीन ए टू बी येईल 4.5. सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण काय करायचं सांगितलं. आपल्याला कोणती फिगर काढायची. दुसरं दिले इफ आर एस टी आर कोलिनियर. ओके, इफ आर एस टी आर कोलिनियर. त्यानंतर एस टी दिले पहा. डिस्टन्स बिटवीन एस टू टी किंवा लेंथ एस टी दिले. लेंथ एस टी लिहितो मी. एस टी इज इक्वल टू 3.7. लेंथ आर एस इज इक्वल टू 2.5. लेंथ आर टी फाइंड आउट करायचंय. आर टी फाइंड आउट करायचंय. ओके, या दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आपण फिगर काढून घेऊ. आर एस टी कोलिनियर मी काढून घेतो. आर एस टी. ओके, आर एस टी. त्यानंतर एस टी दिले 3.7 आणि आर एस दिले 2.5. आपल्याला आर टी हे पूर्ण आर टी फाइंड आउट करायचे. कसं करता येईल आर टी फाइंड आउट पहा. डिस्टन्स बिटवीन आर टू टी, डिस्टन्स बिटवीन आर टू टी इज इक्वल टू. आर टू टी करण्यासाठी काय करावं लागेल? डिस्टन्स बिटवीन आर टू एस प्लस डिस्टन्स बिटवीन एस टू टी. डिस्टन्स बिटवीन आर टू एस प्लस डिस्टन्स बिटवीन एस टू टी. देयरफॉर डिस्टन्स बिटवीन आर टू टी इज इक्वल टू आर टू एस आहे 2.5 प्लस एस टू टी आहे 3.7. देयरफॉर डिस्टन्स बिटवीन आर टू टी इज इक्वल टू बेरीज करा. 2.5 आणि 3.7 2.5 3.7 ची 7 आणि 5 1200 ला 2 हातचा आला. 1 3 आणि 2 5 आणि 1 6 6.2 6.2. अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता, काही अवघड नाही. आणि लास्ट क्वेश्चन काय आहे पहा. यामधला लास्ट क्वेश्चन. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन आपला शिल्लक राहतो या एक्सरसाइज मधला, तो पण आजच घेणार आहेत आपण. पहा लास्ट क्वेश्चन आहे एक्स वाय झेड आर कोलिनियर. इफ एक्स वाय झेड आर कोलिनियर, लेंथ एक्स झेड दिली पहा. लेंथ एक्स झेड इज इक्वल टू 3√7. 3√7. त्यानंतर लेंथ बिटवीन किंवा लेंथ एक्स वाय इज इक्वल टू √7. देन फाइंड वाय टू झेड. लेंथ वाय झेड फाइंड आउट करायची. वाय झेड प्रॉपर फिगर स्केच करायची सांगितली. फिगर स्केच करू आपण. काय सांगितलं? एक्स वाय झेड हे कोलिनियर आहेत. मी एक्स वाय झेड कोलिनियर घेतो. एक्स वाय आणि झेड हे कोलिनियर घेतले. काय दिले पहा. एक्स टू झेड हे एक्स हे पासून झेड पर्यंत हे डिस्टन्स दिले. एक्स टू झेड दिले 3√7. एक्स आणि वाय एक्स वाय दिले √7. एक्स वाय काय दिले? √7 आणि एक्स टू झेड दिले 3√7. काय फाइंड आउट करायची? वाय टू झेड. कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल चेक करा. एक्स टू वाय प्लस वाय टू झेड. एक्स टू वाय प्लस वाय टू झेड इज इक्वल टू एक्स टू झेड. इथे लिहितो मी डिस्टन्स बिटवीन एक्स टू वाय प्लस डिस्टन्स बिटवीन वाय टू झेड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स टू झेड. एक्स टू झेड व्हॅल्यू पुट करा, काही अवघड नाही. एक्स टू वाय आहे √7. इथे मी √7 पुट करतो. देयरफॉर √7 प्लस वाय टू झेड फाइंड आउट करायची प्लस डिस्टन्स बिटवीन वाय टू झेड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एक्स टू झेड. एक्स टू झेड आहे
√7 √7 इथं प्लस आहे, तिकडे गेलो काय होतील मायनस होतील. Therefore distance between y to z is equal to 3√7 minus √7. 3√7 मधून √7 मायनस करायचे. Therefore distance between y to z is equal to सर्च चॅप्टर शिकवला, ज्यांनी कोणी ते पाहिलं नसेल ते तुम्हाला पाहावं लागेल. यांची वजाबाकी कशा पद्धतीने करतात. 3√7 मधून √7 गेले, 3√7 मधून 1√7 गेले, काय उरले 2√7. सर्च चॅप्टर मध्ये हे शिकवलेले आहे. पहा ऑपरेशन ऑन लाईक सर्च हे शिकवलंय. लाईक सर्च आहे त्या 2√7 आलं. अशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता आलं. पहा देन लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस एक्सरसाइज. या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन आपण सोडवणार आहे. त्यानंतर आपली 1.1 ही एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट होईल. क्वेश्चन काय आहे, which figure is formed by 3 नॉन कोलिनियर पॉइंट. नॉन कोलिनियर पॉइंट घ्यायचे. नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेत नसणारे घ्यायचे. which figure is formed from 3 नॉन कोलिनियर पॉइंट. 3 नॉन कोलिनियर पॉइंट घ्या जे एका रेषेमध्ये नाहीत. नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेमध्ये नाहीत, तिन्ही पण एका रेषेत नसले पाहिजेत. दोन तर एकाच रेषेत असतात, कोणतेही दोन घ्या एकाच रेषेत आहेत. हा घेतला, हे पण दोन एकाच रेषेत आहेत. तीन असे घ्या की ते एका रेषेमध्ये नसले पाहिजेत. which form is figure यांना आपण जॉईन करू. हे 3 पॉइंट जॉईन करू. पहा हे 3 जॉईन केल्यानंतर कोणती फॉर्म फिगर झाली, कोणती फिगर फॉर्म झाली. पहा ट्रायंगल तयार झाला. मग इथे आन्सर फक्त एवढंच येईल याचं, अ ट्रायंगल इज फॉर्म. पहा अ ट्रायंगल इज फॉर्म from 3 non-collinear points. From 3 non-collinear points. कोणती फिगर फॉर्म होईल तर ट्रायंगल फॉर्म होईल. एवढंच त्या 7 क्वेश्चनचं उत्तर येईल. ट्रायंगल इज फॉर्म फ्रॉम 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. अशा पद्धतीनं ही पूर्ण एक्सरसाइज मी घेतलेली 1.1 एक्सरसाइज झालेली आहे. ज्यांनी कोणी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल, आजचा काही पॉइंट समजला नसेल तर परत एकदा रिपीट पहा. जॉमेट्रीचा भाग आहे, आवडीने समजायला पाहिजे, प्रत्येकाला व्यवस्थित समजायला पाहिजे, हा माझा प्रयत्न राहील. या ठिकाणी आपण थांबूया. उद्या नेक्स्ट पॉइंट जो असेल तो आपण घेऊया. ओके, सर्वांना धन्यवाद.